विरोधी पक्षाकडं, आता तुम्ही विरोधी पक्ष नाही, विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढी देखील संख्या लाडक्या बहिणींनी आणि बाकी सगळ्या मतदारांनी ठेवली नाही। आणि त्यामुळे आम्ही घेतलेला जो निर्णय हा कसा योग्य हे जनतेच्या दरबारामध्ये जनतेने दाखवून दिलं, त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं। आम्ही 80 जागा रवींद्रजी लढवल्या आणि 60 जिंकलो। आणि जे खरं शिवसेना, आम्ही एकही आमदार आम्ही निवडून येऊ देणार नाही असं म्हणणारे, आणि या एकनाथ शिंदेने भर सभागृहात पहिल्याच दिवशी भाषण केलं होतं, म्हणालो माझ्या बरोबर जेवढे आले त्या सगळ्यांना निवडून आणलं नाही तर मी गावाला शेती करायला निघून जाईन। आणि 80 पैकी 60 लोक निवडून आणले आपण, इतिहास झाला। आता सांगा, जनतेच्या न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब झालं, खरी शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना आणि विचारांचे खरे वारसदार कोण। काल कार्यक्रमामध्ये एक आता व्हिडिओ मी बघितला, बाळासाहेबांचा आवाज खोटा आवाज, नकली आवाज। आता नकली लोक नकलीच काम करणार, नकली आवाज म्हणजे लोक दंगे कधी सोडून जात आहेत ना त्यांना थांबवायसाठी म्हणाले आम्ही खूप जुन्या कॅसेट बाळासाहेबांचे आमच्याकडे आहेत, जुन्या जपून ठेवल्यात। अरे त्या जपण्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार जपून ठेवले असते तर फायदा झाला असता, कोणी कुठे गेला नसता। आणि म्हणून रोज 2.5 वर्ष बघितले ना, एकनाथ शिंदे शिवाय दुसरं काय आहे त्यांना, रोज सकाळी शिव्या, दुपारी शिव्या, संध्याकाळी शिव्या, रोज आरोप प्रत्यारोप। आणि म्हणून मी नेहमी सांगायचो, हा एकनाथ शिंदे आरोपाला कामातून उत्तर देण्याला आरोपाने नाही। आणि म्हणून 2.5 वर्ष एवढं काम केलं, पायाला भिंगरी लावून आम्ही या महाराष्ट्रात फिरतो, एकीकडे विकास, एकीकडे कल्याणकारी योजना पुढे नेल्या। आणि म्हणून आता एवढे लोक शिवसेनेमध्ये येत आहेत, काय येत आहेत ठेवून आलात। तुम्हाला माहित आहे की एकनाथ शिंदे आणि शिवसेना आम्हाला न्याय देईल। न्याय म्हणजे काय, तुम्हाला लोकांना मदत करायची आहे, तिथं विकास करायचा आहे, मूलभूत सोयी सुविधा द्यायच्या आहेत, लोकांच्या अडचणीला धावून जायचं आहे, त्याच्यासाठी एक बळ लागतं। आणि म्हणून रवींद्र धंगेकर यांचा मला अभिमान आहे की गेले अनेक वर्ष अगदी पायाला भिंगरी लावून काम करणारा कार्यकर्ता कसा असावा, एक आदर्श कार्यकर्ता कसा असावा, तर रवींद्र धंगेकर यांचं नाव आपण घेऊ शकतो। आणि म्हणून अशा प्रकारचं काम अनेक कार्यकर्ते करतात, म्हणूनच समाजाला त्याचा फायदा होतो। आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो की आपण स्वगृही आलेला। आणि तुम्ही, मी बघितलं बातम्यांमध्ये काँग्रेस सोडणं थोडं तुम्हाला असं म्हणजे काय, तुमचा काय वादविवाद नव्हता, पण तुम्हाला काम करायचं आहे आणि बळ देणारा माणूस पाहिजे। आता बळ देणारा कार्यकर्त्याच्या मागे उभं राहणारा एकनाथ शिंदे, तुम लढो हम कपडा संभालते वाला एकनाथ शिंदे नाही, कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून लढणारा आणि त्याला मदत करणारा हा एकनाथ शिंदे आहे। आणि म्हणून तुम्ही सोडताना मनाला थोडं दुःख होत आहे, पण तुम्हाला थोड्या दिवसांनी कळेल की शिवसेनेमध्ये आपण उशिरा गेलो याचं दुःख होईल। कारण शिवसेना हा पक्ष असा आहे की इथं सगळे आपले सवंगडी आहेत, आपले सहकारी। राजेंद्र साळवी त्यांनी देखील उशीर केला, ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, आणि योगायोग असतो, योग लागतो, ठीक आहे, चांगली आहे गोष्ट। आपल्याला एवढंच करायचं, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे, या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा आहे। खुर्चीसाठी आपल्याला मोह नाही आहे, खुर्चीसाठी 2022ला ज्यांनी मोह केला आणि बाळासाहेबांना नको होतं जे त्यांनी घडवलं आणि घरी बसवलं। आणि म्हणून आपल्याला हा एकनाथ शिंदे खुर्चीसाठी आपापलेला नाही, हा एकनाथ शिंदे खुर्ची शोधणारा नाही, हा एकनाथ शिंदे खुर्चीत बसलेल्या माणसाचे दुःख आणि प्रश्न शोधणारा आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे। मी नेहमी सांगतो
आपण काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलोय? नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आपण आलो नसलो तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र आपलं आणि म्हणून ते आपल्याला आणि एक एक टीम जी आहे आपली वाढतीये. पुण्यामध्ये तुम्ही एक टीम मोठी तयार करा, मजबूत. आणि आपल्याला एकच काम करायचं आहे, लोकांना मदत करायची आहे, लोकांच्या सुखदुःखात धावून जायचं आहे. आज तुमच्या फक्त प्रमुख लोक आलेत, पण तुमची टीम मला माहित आहे, तुमचं कामही माहित आहे की तुमच्या बरोबर हजारो लाखो लोकसभेमध्ये 4,60,000 मतं मिळाली. उगाच मिळत नाही, तुमच्या कामाचं काम बोलतंय आणि म्हणून या ठिकाणी एवढी मतं मिळाली. आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीस. तुम्हाला कधी दुःख वाटणार नाही की आपण शिवसेनेमध्ये का आलो, कारण शेवटी हा कार्यकर्त्यांचा, पुन्हा एकदा मी सांगेन, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा, दिघे साहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण करणारा हा पक्ष आहे. आणि म्हणून इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. म्हणून आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देतो. तुमचा वाढदिवस पण आहे आता परवा, तुमचा आता ॲडव्हान्समध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या पण शुभेच्छा देतो. आणि तुमच्याबरोबर आलेल्या सर्वांचंच मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. आणि माझे सहकारी उदय सामंत यांचं करू ना, म्हणजे त्यांनी तुमचं बरोबर योग घडून आणला. खरं कार्यकर्ताच हे काम करू शकतो. आणि म्हणून असे कार्यकर्ते जे आहेत आपल्या पक्षात आहेत. आणि म्हणून या आपल्या पक्षावर, शिवसेनेवर लोक प्रचंड विश्वास ठेवतात. राज्यात काय, राज्याच्या बाहेर देखील लोकांना एक अप्रूप आहे शिवसेनेचं, एक आपुलकी आहे, एक शिवसेनेची एक लोकांमध्ये भावना आहे, आकर्षण आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.